ठरलं तर मग मालिकेच्या 19 सप्टेंबरच्या भागात अखेर आता खूप मोठ्या रहस्याचा खुलासा होणार आहे. ज्यावेळी रविराज, सायली, प्रतिमा तिघेही कारमध्ये जात असता त्याच अपघाताची पुनरावृत्ती करण्याचा रविराजांचा निर्णय अगदी योग्य ठरणार असतो. कारण अपघाताच्या रिक्रिएशननेच प्रतिमाची वाचा त्याचबरोबर सायलीची स्मृती परत येणार असते. रविराजांना एक नाही तर दोन सत्याचा खुलासा होणार आहे. परंतु ती दोन सत्य कोणती आहेत ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रविराज पूर्णाईला त्याच अपघाताची पुनरावृत्ती करण्यासाठी कन्व्हिन्स करत असतात. ते त्यांना सांगतात, भीती माझ्याही मनात आहे, परंतु भीतीपेक्षा जास्त तर आशा आहे. पुढे रविराज पूर्णाईला सांगतात, प्रतिमाने माझ्या नावाचं मंगळसूत्र घालावं किंवा न घालावं हा तिचा प्रश्न आहे, परंतु तिने आमचं नातं स्वीकारायला नकार दिला आहे ना, त्याचा खूप जास्त त्रास होतो आहे मला. घरातील सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं रविराजांसाठी. जीव जाईपर्यंत मी प्रतिमाची वाट पाहिली आहे. मग तिच्या डोळ्यात माझी ओळख पाहायला मला आणखीन किती दिवस वाट बघावी लागणार आहे. रविराजांच्या मनाची स्थिती सर्वांनाच समजत असते, परंतु तोच अपघात पुन्हा एकदा घडवून आणायचं आणि त्यामध्ये जर भलतंच काही झालं, ही या रिस्कमुळे सर्वजण घाबरून गेलेले असतात. रविराजांच्या प्रश्नाला पूर्णाजी काहीच रिॲक्ट होत नाही. त्यामुळे सायली पूर्णाजीला समजावते. ती सांगते की पूर्णाजी, अपघाताच्या पुनरावृत्तीला जर तुम्ही परवानगीच नाही दिली तर आम्ही हे सगळं नाही करणार. परंतु परत असं नको वाटायला की प्रतिमात्यांसाठी तो एक उपाय करून पाहिला तर त्या नक्कीच बऱ्या झाल्या असत्या आणि याच एका गोष्टीचं ओझं परवडेल का आपल्याला. रविराज पूर्णाईला सांगतात की पूर्णाई, हवा तर मी तुम्हाला वचन देतो की त्या ॲक्सिडेंट रिक्रिएशनमध्ये जर काही झालं तर ते संकट मी स्वतःवरती घेईन, परंतु तुमच्या लेकीला, प्रतिमाला काहीच नाही होऊ देणार. सायली, रविराज दोघे मिळून खूप कळकळीची विनंती करत असतात पूर्णाईला. तेव्हा सायली रविराजांना सांगते की रविराज काका, अहो प्रतिमात्यांना सुखरूप ठेवण्याची जबाबदारी तर आपल्या सर्वांचीच आहे ना. मग जे त्यांच्या भल्याचं आहे तेच आपण करूया. रविराज, सायली या दोघांचंही म्हणणं प्रतापला मात्र पटलेलं असतं आणि तो पूर्णाईला समजावतो. तो सांगतो की हे बघ पूर्णाई, मला असं वाटतं की आपण ॲक्सिडेंट रिक्रिएशनला परवानगी द्यावी आणि तसंही त्या गाडीच्या मागे जो ट्रक ड्रायव्हर असणार आहे तो आपलाच माणूस असणार आहे, त्यामुळे त्यात रिस्क कसलीच नाही आहे. तेव्हा कल्पना पूर्णाईनं सांगते, जर एका गोष्टीने आपल्या प्रतिमालाच जर फायदा होणार असेल तर आपण ही गोष्ट करूयात ना. सर्वांचीच एक इच्छा आलेली असते, परंतु सर्वस्वी आता पूर्णाईचा निर्णय असतो. पूर्णाईला शेवटचा तो दिवस आठवतो, अर्जुनच्या वाढदिवसादिवशीचा, की प्रतिमाची आणि तिची 21 वर्षापूर्वीची ती शेवटची भेट होती. थोडा विचार केल्यानंतर पूर्णाई अगदी सायली रविराजांच्याच बाजूने निर्णय देते. सर्वजण खूप खुश झालेले असतात. पूर्णाई रविराज, सायली या दोघांनाही सांगते, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा सायली सांगते की ठरलं तर मग मी पटकन आता फोन करून यांच्या कानावरती आधीच ही सर्व बातमी घालून ठेवते आणि त्यानंतर ती अर्जुनला फोन करते. सायली अर्जुनला फोन तरी लावते, परंतु तिथे अर्जुनला भेटायला प्रिया गेलेली असते. अर्जुन केबिनमध्ये नसतो, परंतु त्याचा फोन तिथेच राहिलेला असतो. जेव्हा सायलीचा कॉल येतो, प्रिया चिडते आणि म्हणायला लागते की ही कशाला कबाब हड्डी, आणि ती सायलीचा फोन कट करते. तेव्हा कल्पना विचारते की काय झालं सायली. सायली सांगते की यांनी फोन कट केला. परत एकदा सायली फोन करते, परंतु प्रियाने फोन स्विच ऑफ केलेला असतो. सायलीला थोडं अजबच वाटतं. ती कल्पनाला सांगते की आता तर फोन पूर्णपणे बंदच लागतो आहे. तेव्हा प्रताप सायलीला सांगतो, हे बघ सायली, तो मीटिंगमध्ये असेल आणि एखादा माणूस जर कामामध्ये व्यस्त असेल तर सतत त्याला फोन नाही करायचा. त्याचं काम झाल्यानंतर तो आपल्याला फोन करेलच, त्या फोनची फक्त वाट बघायची. तर इतक्यातच अर्जुन केबिनमध्ये आला असता. अर्जुन त्याच्या कामातच व्यस्त असतो आणि प्रिया मात्र त्याच्याकडेच पाहत बसलेली असते. तर इकडे घरी रविराजांना मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं, खूप काळजी वाटत असते. सायली त्यांना विचारते की काय झालं रविराज काका, प्रियाशी बोलणं झालं का. तेव्हा रविराज सांगतात की नाही, तन्वी कशी रिॲक्ट करेल याचीच विचार करत होतो. तरी देखील ही बातमी तिच्या कानावरती घालायलाच हवी, असा निर्णय घेऊन रविराज प्रियाला फोन लावतात. रविराजांचा फोन प्रियाला गेल्यानंतर प्रिया विचार करते की या किल्लेदाराचा नक्की काय प्रॉब्लेम आहे.
सतत आपला जेवलीस का, काय करतेस, पोहोचलीस का, हे असले प्रश्न विचारायला का कॉल करतो हा सतत. त्यानंतर ती फोन रिसीव करते. रविराज तोच प्रश्न विचारतात की तो कॉलेजवरती पोहोचलीच का. तेव्हा प्रिया सांगते की हो, परंतु बाबा माझं ना एक लेक्चर संपलं आहे आणि आता मला दुसरं लेक्चर अटेंड करायचं आहे. रविराज तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु प्रिया सांगते की नाही बाबा, मला जावं लागेल, लेक्चर आहे असं खोटं सांगून प्रियाने फोन कट केलेला असतो. अर्जुन तर प्रियाचं हे रूप पाहून चकितच होतो. प्रिया तर अर्जुनसोबत त्याच्या केबिनमध्ये असते आणि तिने धडधडीत अर्जुनच्या तोंडावरती रविराजांना खोटं सांगितलेलं असतं. प्रताप रविराजांना विचारतो की काय झालं, तन्वी येणार आहे ना. तेव्हा रविराज सांगतात की नाही, एक्स्ट्रा लेक्चर आहे असं म्हणाली, यायला उशीर होईल तिला. आता जो प्लॅन त्यांनी ठरवलेला असतो तो प्लॅन पूर्ण करण्यासाठी तिथे प्रियाची तर गरज असतेच, परंतु प्रियाच्या न येण्याने सुद्धा खूप मोठा चमत्कार घडणार असतो. कारण प्रियाच्या जागी प्रतिमासोबत आता सायली जाणार असते, जी की खरी तन्वी असते. अर्जुन प्रियाला विचारतो की किती इझिली खोटं बोललीस ना तू. प्रिया अर्जुनला सांगते की एवढं काय रे, एवढं चालतं ना. आणि मी बाबांना काय सांगणार होते की मग अर्जुनसोबत मला टाईम स्पेंड करायचा आहे म्हणून. मला ना तर आज दिवसभर तुझ्यापासून दूर जावंसच नाही वाटत आहे. तेव्हा अर्जुन खोटं सांगतो की मला सुद्धा. परंतु अर्जुनच्या डोक्यात विचार वेगळेच चालू असतात. त्याला काहीही करून प्रियाच्या तळपायावरची जन्मखून खोटी आहे हे सिद्ध करायचं असतं आणि त्यासाठी त्याची धडपड चालू असते. परंतु अर्जुनला एक प्रश्न मात्र सतत सतावत असतो की प्रियाच्या तळपायावरची खून पाहायची कशी, त्यासाठी काय प्लॅन करावा लागेल. त्यानंतर अर्जुन प्रियाला सांगतो त्याला कॉफी आणायला. प्रिया म्हणते की ठीक आहे, मी पिऊनला सांगते. परंतु अर्जुन प्रेमाचं खोटं नाटक करतो आणि तो प्रियाला सांगतो की मला आज तुझ्या हातची कॉफी प्यायची आहे, देशील ना मला बनवून. तेव्हा प्रिया अर्जुनच्या हातात घेते आणि त्याला सांगते की किती गोड आहेस तू. आणि त्यानंतर अर्जुनसाठी प्रिया कॉफी आणण्यासाठी केबिनमधून बाहेर पडते. अर्जुन फोन करून चैतन्यला पटकन केबिनमध्ये बोलावून घेतो. तर इकडे प्रियासाठी आता बनवलेला सगळा प्लॅन फिसकटलेला असतो. कारण घरामध्ये सर्वजण प्रियाची वाट पाहत असतात. प्रियाच्या व्यतिरिक्त रिक्रिएशन त्यांना करता येणार नसतं. तेव्हा पूर्णाई त्यांना सांगते की मला असं वाटतं की आज जे आपण ठरवलं आहे ते उद्या करूयात. तेव्हा सायली पूर्णाईंना सांगते की परंतु पूर्णाची आज कशीबशी तुम्ही परवानगी दिली आहे, उद्या तुमचं मन बदललं तर. तुमचं मन नाही ना बदलणार. तेव्हा पूर्णाई सांगते की नाही बदलणार. परंतु रविराज मोठ्या विश्वासाने सांगतात की जे ठरलंय ते आजच केलं जाणार. आणि कशावरून तन्वी या सगळ्याला तयार झाली असती. उलट या सगळ्या गोष्टींसाठी तिने नकारच दिला असता. तेव्हा कल्पना सांगते की भाऊजी अगदी बरोबर बोलतायत. जेव्हा प्रतिमावरती ट्रीटमेंट घ्यायची हे तिला समजलं होतं तेव्हा किती चिडली होती ती. आणि मला नाही वाटत की ॲक्सिडेंट रिक्रिएशनसाठी ती तयार होईल. तेव्हा पुन्हा कल्पनाला सांगते की अगदी बरोबर बोलतेस तू, प्रतिमाची ट्रीटमेंट तन्वीला अजिबात पडलेली नाही आहे. तेव्हा सायली सांगते की परंतु प्रतिमा त्याच्या औषध पाण्याची व्यवस्था तर तीच पाहते आहे ना. तेव्हा रविराज सांगतात की तरी देखील सायली, ह्या सगळ्या गोष्टी तिला पटवून देणं आपल्याला खूप जड गेलं असतं. पुढे रविराज सर्वांना सांगतात की एखादी गोष्ट तिच्या मनासारखी नाही घडली तर ती किती गोंधळ घालते घरात, आपण सर्वांनी पाहिलंच आहे. आणि ॲक्सिडेंट रिक्रिएशनसाठी ती नक्कीच तयार नाही होणार. तेव्हा सायली सांगते की परंतु प्रतिमात्यांसाठी तो अपघात आपण जरी पुन्हा घडवून आणत असलो तरी देखील गाडीमध्ये 3 जण असणं महत्त्वाचं आहे. सायलीचं म्हणणं सर्वांनाच पटत असतं. रविराज सांगतात की तन्वी जरी आली नसली तरी देखील गाडीमध्ये 3च माणसं असतील, मी, प्रतिमा आणि तू. सायलीने रविराजांच्या तोंडून स्वतःचं नाव ऐकताच तिला धक्काच बसतो. कारण सायलीला ऑलरेडी गाडीचा फोबिया असतो आणि त्यातून रविराजांनी खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. रविराज सायलीला सांगतात की आणि तसंही प्रतिमा तुझ्याशिवाय कुठे जायला तयार होते का. तेव्हा प्रताप सांगतो की सायली, रविराज अगदी बरोबर बोलतोय, प्रतिमाचं तुझ्याशिवाय पानही हलत नाही. सायली विचारात पडली असता रविराज सांगतात की आणि तसंही प्रतिमाने तन्वीला अजून मुलगी म्हणून स्वीकारलेले सुद्धा नाहीये. एवढंच काय तर तिला लहान तन्वी तिची आठवत सुद्धा नाहीये. मग गाडीमध्ये तन्वी म्हणून कोण बसलंय याच्याशी तिला काय घेणं देणं असणार. हा खरं तर नियतीने घडवून आणलेला मोठा चमत्कारच आहे. कारण अखेर आता नियतीने सायलीसाठी न्याय आणि प्रियासाठी आता तिच्या
पापांच्या कर्माची शिक्षा हे ठरवूनच टाकलेलं असतं. तेव्हा पुन्हाही रविराज सायली या दोघांनाही सांगते की हे सगळं प्रकरण आजच्या आज घडवा आणि प्लीज हे सगळं संपवून टाका एकदाचं. तेव्हा पुन्हाही सांगते, मी देवाकडे तोपर्यंत तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करेन. तर सायली सांगते की हो पूर्ण आजी, परंतु त्याआधी हे सर्व प्रकरण आपल्याला प्रतिमात्यांना नीट समजावून सांगावं लागेल. तेव्हा प्रताप सायलीला सांगतो की तू अगदी बरोबर आहेस आणि ही गोष्ट फक्त तूच करू शकतेस सायली. सायली सांगते की बरं ठीक आहे, तर मग मी जाऊन प्रतिमात्यांशी लगेच बोलून घेते. तेव्हा रविराज सांगतात की हो, मी सुद्धा जाऊन आता एखादी ट्रक बघतो, त्याचा ड्रायव्हरला ब्रीफ्स द्यावे लागतील ना. रविराज ट्रक पाहण्यासाठी निघून जातात. तर सायली प्रतिमाला समजावण्यासाठी तिच्या रूममध्ये आलेली असते. प्रतिमाला पाहून सायली खूप खुश होते आणि तिला सांगते की खरंच खूप छान दिसताय तुम्ही साडीत. सायली प्रतिमाला सांगते की बरं झालं तुम्ही आधीच साडीमध्ये तयार आहात, कारण रविराज काका आपल्याला बाहेर घेऊन जाणार आहेत. प्रतिमा नाराज होते आणि जाऊन बेडवरती बसते. सायली तिला समजावते. ती म्हणते की प्रतिमा आत्या, तुम्हाला पुन्हा एकदा सर्व काही आठवावं यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत. तुम्ही पाहताय ना रविराज काकांची तळमळ. प्लीज प्रतिमा आत्या, याल ना तुम्ही आमच्याबरोबर. बरं, इतर कोणावरती जरी तुमचा विश्वास नसला तरी तुमचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे ना प्रतिमा आत्या, असा सायली प्रश्न प्रतिमाला विचारते. प्रतिमा सायलीसाठी आता होकार देते, कारण तिचा सायलीवरती पूर्ण विश्वास असतो. अखेर ती तिची मुलगीच असते. तेव्हा सायली प्रतिमाला सांगते की हे बघा, डॉक्टर जोशी ज्या तुम्हाला सकाळी ट्रीटमेंट द्यायला आले होते ना, त्यांनीच हा उपाय सुचवला आहे. म्हणजे तुमचा जो अपघात घडला होता ना, तो पुन्हा एकदा घडवून आणायचा आहे. म्हणजे तुम्ही तन्वी जसं गाडीमध्ये चालला होतात ना, पाठीमागून ट्रक आली होती. सायली असं सांगत असतात प्रतिमाचे धाबे दणाणतात. ती खूप घाबरायला लागते. तेव्हा सायली तिला विश्वास देते की तिला काहीच नाही होणार आहे. हे बघा प्रतिमा आत्या, अहो फक्त 1 तासाभराचाच प्रश्न आहे आणि हे सर्व काही केल्याने तुमची स्मृती ही परत येऊ शकते. प्रतिमा आत्या, प्लीज तुमच्या 1 तासाची गरज आहे. तो 1 तास आम्हाला तुम्ही द्याल ना प्रतिमा आत्या, असं सायली प्रतिमाजवळ आता विनंती करते. सायली प्रतिमाच्या निर्णयाची वाट पाहत असते. तर तोपर्यंत इकडे अर्जुन चैतन्याचा एक मस्त प्लॅन तयार झालेला असतो. प्रिया तन्वी नाही आहे, तिच्या पायावरची जन्मखून खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठीचा. अर्जुनने चैतन्याला प्लॅन समजावून सांगितलेला असतो की कसं केबिनच्या दरवाज्यातच ग्लास फोडायचा, त्याच्या काचा सगळीकडे पसरतील. प्रिया अचानकपणे आतमध्ये येईल, तिच्या पायामध्ये काच घुसेल आणि त्यानंतर तो काच काढण्याच्या बहाण्याने अर्जुन ती जन्मखून खरी की खोटी हे पाहिल. आणि चैतन्याला आता अर्जुनचा प्लॅन पटलेला असतो. त्यानंतर चैतन्य पटकन आता ग्लासमधलं पाणी ओतून देतो आणि केबिनच्या दरवाजासमोरच आता ग्लास जोराचा फोडतो. आणि त्यानंतर दोघे असे दाखवत असतात की जणू काही त्यांना काहीच माहिती नाही आहे आणि ते कामामध्ये व्यस्त आहेत. इतक्यातच प्रिया आलेली असते अर्जुनसाठी कॉफी घेऊन. प्रिया केबिनमध्ये प्रवेश करता क्षणी तिच्या पायामध्ये काच घुसते. अर्जुन चैतन्य पटकन प्रियाजवळ पळत जातात आणि विचारतात की काय झालं आहे. तेव्हा प्रिया सांगते की अरे ते काचा. तेव्हा अर्जुन चैतन्य नाटकं करायला लागतात आणि ते सुरेशला सांगतात की अरे सुरेश, कामं कशी करता तुम्ही, केबिनमध्ये काचा कशा काय आल्या. चैतन्य त्याला बजावून सांगतो की आत्ताच्या आत्ता या काचा उचलून बाहेर फेकून दे. तोपर्यंत अर्जुन प्रियाला समजावतो. अर्जुन प्रियाला सांगतो की हे बघ तन्वी, तुला काही नाही होणार आहे. त्यानंतर तो तिला सोफ्यावरती बसवतो. प्रिया रडत असते कारण तिच्या पायामध्ये जोराची काच घुसलेली असते. रिक्रिएशनला सुरुवात करण्यासाठी रविराज, पूर्णाई, प्रताप, कल्पना चौघेही बाहेर असतात. रविराजांना थोडीफार काळजीच वाटत असते की या सर्वाला प्रतिमा तयार होईल की नाही. प्रताप रविराजांना सांगतो की तू अजिबात काळजी करूच नकोस, कारण सायली तिला समजावायला गेली आहे आणि ती नक्की येणार. तेव्हा कल्पना रविराजांना सांगते की भाऊजी, निघताना नक्की काय काय बोलायचं आहे हे सर्व काही तुमच्या लक्षात आहे ना. तेव्हा पुन्हाही सांगते की कल्पना, त्यावेळीचा शब्द ना शब्द लक्षात आहे. इतक्यातच सायली प्रतिमाला घेऊन बाहेर आली असता रविराज इशाऱ्यानेच पुन्हाईना सांगतात की प्रतिमा आले आहे. त्यानंतर जेव्हा प्रतिमाला सायली घेऊन येते तर रविराज आणि सायली एकमेकांना इशारा करतात आणि त्यानंतर सायलीने नाटकाला सुरुवात केलेली असते. सर्वांचा आधीचाच निर्णय ठरलेला असतो की 21 वर्षापूर्वी जे घडलं होतं ते परत एकदा करायचं. आणि त्याचमुळे छोटी तन्वी ज्याप्रमाणे हट्टीपणा करत रडत असते, अगदी त्याचप्रमाणे सायली रडत असते.
आणि रविराज पुन्हा हिला सांगतात की बघा ना की किती हट्टीपणा करते आहे ही. प्रतिमा चकित होऊन सायलीकडेच पाहत राहते. सायली रडत सांगत असते की मला जायचंच नाहीये. तेव्हा कल्पना सायलीला म्हणजेच नाटकाच्या ठरलेल्या पात्राप्रमाणे तन्वीला सांगत असते की तन्वी बाळा, अगं तू नको ना रडूस. हे बघ तू पुन्हा ये ना घरी. हे बघ तू पुढच्या शनिवारी घरी ये ना. तेव्हा तन्वी रडतच सांगते की नाही, परंतु मला आजच इथे राहायचं आहे. प्रतिमा चकित होऊन इकडे तिकडे सैरावैरा बघायला लागते. तिला हळूहळू 21 वर्षापूर्वीचा तो प्रसंग आठवायला लागलेला असतो. रविराज त्यांच्या तन्वीला सांगतात की तन्वी बाळा, असा हट्टीपणा नाही करायचा. सर्वांसोबत सायलीने नाटकाचं पात्र म्हणून जरी तन्वीचं कॅरेक्टर पकडलं जरी असलं तरी सुद्धा तीच खरी तन्वी असल्याने सायलीला अगदी तो प्रसंग हुबेहूब आठवायला लागतो आणि तिच्या कानी छोट्या तन्वीचा तो रडण्याचा आवाज घुमायला लागतो की नाही, मला आत्ताच इथे राहायचं आहे. आणि सायली घाबरूनच इकडे तिकडे पाहायला लागते. थोड्या वेळाने सर्व काही शांत असल्यासारखं सायलीला वाटताच सायली प्रतिमाकडे पाहायला लागते. तेव्हा रविराज सांगतात की पुन्हाही निघू का आम्ही. तेव्हा पुन्हाही 21 वर्षापूर्वीचा तो प्रसंग आठवतो आणि त्यानंतर पुन्हाही सांगतात की हो, परंतु जात असताना गाड्या जरा हळू चालवा. त्यानंतर पुन्हाही तन्वीला सांगते की तन्वी, आणि जात असताना गाडीमध्ये झोपून जायचं, शहाणं बाळ माझं, असं म्हणत आता पुन्हाही सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतात. नाटक जसं पुढे पुढे चाललेलं असतं तसतसं प्रत्येक प्रसंग प्रतिमाला आठवत चाललेला असतो. त्यानंतर पुन्हाही प्रतिमाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि तिला सांगते की सावकाश जा. प्रतिमा फक्त वेड्यासारखी सर्वांचे चेहरेच पाहत असते. इतक्यातच सायली नकळतपणे तिथे बोलून जाते की पुन्हाही, अगं येते ना मी परत, नको काळजी करूस तू. सर्वच जण आता चकित झालेले असतात. 21 वर्षापूर्वी सुभेदारांच्या घरात घडलेला तो प्रसंग आणि त्यातील हुबेहूब वाक्य सायलीला कसं काय आठवलं, हा प्रश्न तिथे सर्वांनाच पडलेला असतो. अगदी ठरल्याप्रमाणे अख्खे सुभेदार परिवार आणि त्याचबरोबर रविराजाने सुद्धा नाटक खूप उत्तम पार पाडलेलं असतं. प्रतिमाला सर्व काही हळूहळू आठवायला लागलेलं असतं. तिच्यासोबत हे सगळे प्रसंग पूर्वी घडलेत की काय असं तिला वाटायला लागलेलं असतं. त्यानंतर प्रताप हा तिथे सांगतो की रविराज सावकाश जा बरं का. आणि सर्वच जण आता तिथे रविराज, सायली, प्रतिमा या तिघांनाही निरोप देतात. त्यानंतर सायली रविराज इतर सर्वांनाच बाय करत असतात. जात असता सायली अगदी मधोमध उभी असते. पूर्वी जसं घडलं होतं त्याचप्रमाणे तिने प्रतिमा आणि रविराज यांचा हात पकडलेला असतो. परंतु इथे वेगळाच काहीतरी घडत असतं, कारण सायलीला सुद्धा तिचा भूतकाळ आठवत असतो. तिला अर्जुनने दिलेली ती छोटीशी बाहुली, त्यानंतर तिने अर्जुनचा घेतलेला तो निरोप, हे सगळे प्रसंग अचानकपणे सायलीच्या डोळ्यासमोर उभे राहिलेले असतात आणि सायली प्रतिमाकडेच धक्क्याने पाहायला लागते. फक्त प्रतिमाच नाही तर सायलीला सुद्धा असंच वाटत असतं की हे सगळे प्रसंग आपल्यासोबत पूर्वीसुद्धा घडले आहेत. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रियाच्या पायामध्ये काच घुसली असता ती रडत असते. तेव्हा अर्जुन तिथे सांगतो की अगं काच घुसली आहे पायात, ती काढू आपण. तेव्हा ती प्रिया त्याला सांगते की अरे डाव्या नाही तर उजव्या पायात काच घुसली आहे माझ्या. तेव्हा अर्जुन चकित होऊन चैतन्यकडेच पाहायला लागतो, कारण खऱ्या तन्वीच्या उजव्याच तळपायावरती तीच जन्मखून असते आणि तीच तर अर्जुनला शोधून काढायची असते. अर्जुनला खूप छान संधी मिळालेली असते आणि अर्जुन खालती बसून आता प्रियाचा पाय हातात घेत तिच्या पायामध्ये घुसलेली तो काच काढत असतो. तर इकडे ठरल्याप्रमाणे रिक्रिएशनला सुरुवात झाली असता रविराज, प्रतिमा आणि तन्वी तिघे मिळून कारमधून जात असता ट्रक पाठीमागून आलेला असतो. त्याच वेळेस प्रतिमासोबतच सायलीलाही तिचा भूतकाळ आठवायला लागलेला असतो. दोघेही खूप घाबरून गेलेले असतात. अचानकपणे सायली मागे पाहते आणि तिला तो अपघाताचा प्रसंग पूर्ण आठवत असतो आणि प्रतिमाला देखील. प्रतिमा जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा ट्रक अगदी जवळ आलेला असतो आणि तिथेच आता तन्वी म्हणून जोरानेच प्रतिमा तन्वी अशी हाक मारते. तर नियतीने घडवून आणलेल्या या एका चमत्काराने अख्ख्या सुभेदार परिवारासमोर सत्य उलगडणार का, आणि त्याचबरोबर अर्जुनला प्रियाच्या खोट्या नाटकाचा खुलासा होणार का, त्याला प्रियाच्या पायावरची जन्मखून खोटी असल्याचं कळणार का, हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार.